सालाबाद प्रमाणे या वर्षी बी आपल्या तालमीचे हे माझे पट्टे आज भेटणार आहेत। हवा त्यासनी उत्साह देणाऱ्या आणि त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या सर्व कुस्ती प्रेमी गावकऱ्यांचं मी ह्या कुस्तीच्या मैदानात स्वागत करतो। तर नेहमीप्रमाणे पहिली सुरुवात बच्चे कंपनी बसनं करूया। करा रे पहिली सुरुवात कुस्तीची। अरे बाईंची हातात साखळी नाही म्हणजे बाईंचा राग गेला नाही अजून। राणा तर कसं होणार तुझं? बाईंचा राग कसा घालवायचा? अर्ध्या की समजे लंगोट ए पक्या भाल्या अर्ध्या की दुसरं काय बी माग पण हे सांगू नको। होय राणा दा। अरे असं काय करताय? द्या म्हणतो ना द्या। अर्धे की अरे तू तरी दे। नानादा 2 मुस्काटात मार पण असलं पाप करायला सांगू नको। येडाय कर तू? अरे हे पाप नाही सजा आहे माझी। अरे द्या म्हणतो ना द्या द्या। अरे अरे वस्तुदानीच सांगितली सजा। वस्तात तुम्ही तरी सांगा की कोण देईना लंगोट? वस्तात 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 1000 नाही 2000 जोर सांगा। 4000 बैठे का सांगा। वस्तात अब वरडा मारा अहो काय बी करा पण असं न बोलता जाऊ नका। वस्तात वस्तात अहो असं काय करताय? सगळं पैलवान तुम्हाला का लंगोट देत नाहीत माहित आहे का? तुम्ही मोठ्या घरची मोठी माणसं सगळी मान राखत्यात तुमचा आणि कोण कशाला लंगोट देईल तुम्हाला? मी बी लई मानायचो तुम्हाला। 4 चौघात छाती पुढं करून सांगायचो राणा माझा पट्ट्या आहे आणि तुम्ही वस्तात एक डाव माफ करा। मला वाटलं मला जे जमणार नाही ते माझा पट्ट्या करणार। अहो सगळं गाव नावसतंय तुम्हाला आणि आज तुम्ही सगळ्यांच्या आशेवर पाणी टाकलं। परत असं नाही होणार। अहो पण जे झालं त्याच काय? हरला तुम्ही आणि माती माझ्या तोंडात गेली। जाऊ द्या तुम्ही मोठी माणसं। ही तालीम चालली आहे ती तुमच्या जीवावर। राणा साहेब तुम्हाला जाब विचारणारा मी कोण? तुम्ही मनात येईल तवा तालीम करा, मनात येईल तवा कुस्ती खेळा आणि मनात येईल तवा हरा। इथनं पुढं मी तुम्हाला काय सांगणार नाही। असं कसं नाही सांगणार? वस्तात हो तुम्ही नाही सांगितलं तर कुस्ती कोण शिकवणार? जे शिकवलं त्याचं काय?
परदाची चूक नाही होणार. शब्द आहे यो रानाचा. आता तेवढं लंगोट द्यायला सांगा समद्यांना. कशाला? असल्या सजा किरकोळ पैलवानासाठी असत्या. तुमचं तसं नाही. नाही वस्ताद, मी बी त्यांच्यातलाच आहे आणि मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. लंगोट धुणार म्हणजे धुणार. सांगितलं नव्ह, कोणच देणार नाही म्हणून. तुम्ही नुसतं वय म्हणा. ताईसाब अहो समजा खेळ खंडोबा झालाय. काय झालंय? अहो रानादानं खाल्ली ना माती. मग त्यात नवीन काय? तो बैल आमच्यासाठी रोजच माती खातोय. अहो तसं नाही, रानादा कुस्ती हारलाय वय. आणि समद्या पैलवानांचं लंगोट धुण्याची सजा बी झाली आहे त्यासनी. चंदे, अगं लय भारी बातमी दिलीस. इथं जर साखर असती तर तोंड गोड केलं असतं तुझं. माझं तोंड गोड करायचं चाललंय. ते अहो हा, राणा भाऊजी मैदान मारून येणार आहेत ना व. इजय साजरा करण्यासाठी समद्यांचं तोंड गोड करायचंय. कसला विजय? हरलाय राणादा. अहो काय बोलताय? आमचा नाही हा विश्वास बसत. या डोळ्यांनी बघितलंय मी. तिकडनं चालू आहे आता. काय? घ्या, गायकवाड घराण्याची इज्जत पार धुळीला मिळाली म्हणजे. तरी आम्ही सकाळी सांगत होतो या असल्या गाव पातळीच्या कुस्त्या खेळू नका, पण कुणी म्हणून ऐकलं नाही आमचं. हे मातीतला खेळ म्हणून पार आम्हाला येड्यात काढलं. आता काय झालं? आमची इज्जत पार धुळीला मिळाली, मातीत मिळाली. माझी पण. ते जाऊ दे, तू शांत राहा. बघू आधी कसं शांत राहायचंय आम्ही? हे बघ नंदिता, तू सांगून बी राणादाने ऐकलं नाही म्हणजे नाही. लय झाला आता. यात चांगला खडसवतोच राणादाला. आता बघा तुम्हीच काय करायचं ते. आमच्या एकट्याच्यानं काय घरची समधी काळजी घेणं होणार नाही. आम्ही बघतो काय ते. ए चंदे, हा नुसती दगडासारखी काय उभी आहेस? समद्या नोकरांना सांग तयारीला लागा. घर सजवा धजवा, गोडा धोडाचं बनवाय सांग. आणि वय आरतीचं ताट बी तयार कराय सांग. आज लय मोठा उत्सव साजरा करायचा आहे आपल्याला. अहो ताईसाब बरायचं ना व. अहो हे तर घराण्याचं नाक कापलंय आणि दुखवटा घालायचं सोडून हे सजावट आणि गोडधोड कसली करतायसा? चंदे, कसं आहे ना, एवढं समजा जर तुला कळलं असतं तर तू चाकर राहिली नसती. एक तर दुपारपासून काय सुधारणा झालं, त्यात तिकडं ते वस्ताद भडकलं, इकडं वहिनींना वाईट वाटते. पण काय रे, भाई सॉरी काय म्हणले असतील? सॉरी म्हणाल्यावर थँक्यू म्हणाला, असं कसं गोंधळला? कळतच नाही त्याला आपण काय बोलतोय ते.